14 ऑक्टोबर 2025 बेंगलोरच्या मार्थाहली पोलीस स्टेशनमध्ये एक वयस्कर माणूस येतो. डोक्यावर म्हातारपणाचं टक्कल पडलेलं, चेहऱ्यावर गोंधळाचा भाव आणि रडकुंडी येऊन पाणावलेले डोळे. त्याच्याकडे बघून जर कुणीही विचारलं, काय झालं तुला, तर तो ढसाढसा रडेल की काय असं वाटत होतं. त्याच्या मनामध्ये घोंगत असलेले विचार, पोटच्या मुलीला न्याय मिळेल का आणि इंजेक्शन देऊन मर्डर करणाऱ्या जावयाला शिक्षा होईल का. तो म्हातारा माणूस म्हणजे रिटायर्ड इंजिनियर के मुनिरेड्डी. तळहाताच्या फोडासारखं मुलीला जपलं, काबाड कष्ट करून डॉक्टर बनवलं आणि 1 वर्षाच्या आतच डॉक्टर जावयानं मुलीला इंजेक्शन देऊन मारून टाकलं. मुनिरेड्डी गेल्या 6 महिन्यांपासून पोलिसांकडे चक्रा मारायचे आणि मुलगी डॉक्टर कृतिका रेड्डीचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगायचे. मात्र पुराव्यांअभावी पोलिसांनी मृत्यूची नैसर्गिक नोंद केलेली. डॉक्टर कृतिकाचा खून तिच्या डॉक्टर पतीनं का केला, धाकल्या बहिणीच्या चालाखीने तब्बल 6 महिन्यानंतर ह्या मर्डरचा उलगडा कसा झाला, डॉक्टर महेंद्रने स्वतःच्याच बायकोला संपवण्यासाठी काय प्लॅन केला होता आणि तो प्लॅन कसा फसला, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आणि या धक्कादायक घटनेची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि तुम्ही पाहताय द डिटेल चॅनल. कर्नाटकच्या ईस्ट बँगलोरमध्ये के मुनिरेड्डी एक रिटायर्ड इलेक्ट्रिक इंजिनियर त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे. मोठी मुलगी डॉक्टर कृतिका रेड्डी एक अत्यंत हुशार आणि संयमी तरुणी. MBBS MD करून स्थानिक पातळीवर एक नावाजलेली त्वचारोग तज्ज्ञ बनली. बेंगलोरमधल्या विक्टोरिया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत असतानाच कृतिकाची महेंद्र रेड्डी नावाच्या डॉक्टर तरुणाशी ओळख झाली. डॉक्टर महेंद्र सर्जन होता आणि विक्टोरिया हॉस्पिटलमध्येच सर्जिकल रेसिडेंट म्हणून नोकरी करत होता. त्याचं कुटुंब, जमीनदार, वडील प्रॉपर्ट्या भाड्याने द्यायचे आणि त्याबरोबरच त्याच्या कुटुंबाचा औषध विक्री आणि वितरणाचा व्यवसाय सुद्धा होता. कृतिका आणि महेंद्र या दोघांच्याही कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती चांगली होती. तसेच दोघांचीही व्यावसायिक पातळी एकच असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली. याच मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं. दोघंही एकाच समाजातले आणि एकाच क्षेत्रातील असल्यामुळं लग्नाला कुठलीही अडचण आली नाही. दोन्ही कुटुंबांनी चर्चा केली आणि 26 मे 2024 रोजी धूमधडाक्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडला. कृतिकाच्या वडिलांनी लग्नावर तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंत खर्च केल्याचं सांगितलं जात आहे. कृतिका आणि महेंद्रच्या लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने अगदी सुरळीत गेले, पण नंतरच्या काळात त्यांच्या वादाला सुरुवात झाली. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र रेड्डी हा मोठा महत्वाकांक्षी व्यक्ती होता. त्याला बंगळुरूमध्ये एक खासगी रुग्णालय सुरू करायचं होतं. ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला प्रचंड पैशाची गरज होती. महेंद्रने यासाठी कृतिकाचे वडील के मुनिरेड्डी यांच्याकडे आर्थिक मदत मागितली. मात्र इतकी मोठी रक्कम देणं शक्य नसल्यामुळे त्यांनी जावयाला स्पष्टपणे नकार दिला. मुनिरेड्डीने जावई महेंद्रला सांगितलं, तुम्हाला प्रायव्हेट दवाखाना चालू करण्यासाठी लागणारा पैसा माझ्याकडे नाहीये, पण मी तुम्हाला एक छोटेखानी क्लिनिक टाकून देऊ शकतो. त्यानुसार मुनिरेड्डी यांनी जावयाचा आणि लेकीचा मान राखून त्या दोघांना बेंगलोरच्या मर्तळी इथं स्किन अँड स्कॅल्पल नावाचं एक क्लिनिक सुरू करण्यासाठी काही आर्थिक मदतही केली. त्यांना वाटत होतं की लेक आणि जावई दोघे मिळून या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करू शकतील. मात्र सासऱ्यानं आपल्याला मोठा दवाखाना उघडण्यासाठी मदत केली नाही म्हणून महेंद्र त्यांच्यावर नाराज होता. त्यातूनच त्याचे कृतिका सोबतचे संबंध बिघडले. दरम्यान डॉक्टर कृतिकाची तब्येत 21 एप्रिल 2025 रोजी अचानक खालावली. तिला गॅस्ट्रिकचा त्रास, पोटदुखी आणि अशक्तपणा जाणवत होता. नेहमीप्रमाणे कामावर जाण्याऐवजी तिनं थोडी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या माहेरी म्हणजेच मार्तळी इथं गेली. कुटुंबियांनी सुरुवातीला तिच्या आजाराकडे गांभीर्यानं पाहिलं नाही, कारण तिला आधीपासून गॅस्ट्रिकचा त्रास होता. मात्र दिवस जसा जसा पुढे गेला तसं तसं तिची तब्येत आणखीनच खालावत गेली. बायकोची तब्येत खराब असल्याचं ऐकून महेंद्र तिची विचारपूस करण्यासाठी मार्तळीला आला. डॉक्टर असल्यानं त्याने स्वतःच उपचार करायला सुरुवात केली. तुला काही गंभीर आजार नाही, थोडं औषध दिलं की बरं वाटेल असं सांगून तिच्या हाताला सलाईन लावली आणि त्या सलाईन मधूनच त्याने तिच्या हत्येचा मार्ग शोधला. डॉक्टर महेंद्र हा आपली पत्नी
डॉक्टर कृतिकाला सलाईन मधूनच प्रोपोफॉल नावाचं इंजेक्शन द्यायला लागला. प्रोपोफॉल हे अॅनेस्थेसिया म्हणजेच भूल देण्यासाठी वापरलं जाणारं एक स्ट्रॉंग औषध असतं, जे ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला काही क्षणातच बेशुद्ध करण्यासाठी वापरलं जातं. हे औषध मेंदूवर चांगलाच परिणाम करतं, ज्यामुळे मेंदूची क्रिया मंदावते आणि शरीर शांत होतं. फक्त काही सेकंदातच रुग्ण बेशुद्ध होत असतो. याला सामान्यतः फक्त ऑपरेशन थिएटरमध्ये आणि एनेस्थेसिओलॉजिस्टच्या नियंत्रणाखाली वापरण्याची परवानगी असते, कारण थोडासाही डोस चुकला की रुग्ण दगावण्याची शक्यता असते. याच औषधाचा चुकीचा वापर 2009 मध्ये फेमस पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता. 21 एप्रिल रोजी डॉक्टर महेंद्रने पत्नी कृतिकाला पहिलं भुलीचं इंजेक्शन दिलं. त्या रात्री कृतिका थोडी सुस्त झाली आणि तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सुद्धा तिला हेच इंजेक्शन दिलं, ज्यामुळे तिची तब्येत आणखी बिघडली. तिला चक्कर येणं, मळमळ आणि अंगात अशक्तपणा जाणवू लागला. तरीही तिने नवऱ्यावर विश्वास ठेवून उपचार सुरू ठेवले, पण तिला जराही कल्पना नव्हती की तिचा नवराच भुलीच्या इंजेक्शन मधून तिच्या मृत्यूचा सापळा रचतोय. 23 एप्रिलला महेंद्रने कृतिकाला तिसरं आणि शेवटचं इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर तिची तब्येत आणखीनच खालावत गेली. ती वारंवार महेंद्रला सलाईन काढून टाक म्हणत होती, पण त्याने तिचं एकही ऐकलं नाही. शांत डोक्याने उपचाराच्या नावाखाली तिला विष देत राहिला. त्या दिवशीच्या रात्री कृतिका झोपली असं समजून सगळे आपापल्या खोलीत गेले. सकाळी 7:30च्या दरम्यान कृतिकाची बहीण डॉक्टर निकिता तिला उठवण्यासाठी आली, पण कृतिका काही उठतच नव्हती. त्यावेळी महेंद्र रेड्डी सुद्धा त्या ठिकाणी होता. त्याला कळालं होतं की कृतिका आता मृत पावली. कृतिकाचे कुटुंबीय तिला ताबडतोब कावेरी रुग्णालयात घेऊन गेले, मात्र तिथं डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. इकडे कृतिकाच्या मृत्यूनंतर महेंद्रची संशयास्पद वागणूक सुरू झाली. त्यानं हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि पोलिसांना विनंती केली की तिचं शवविच्छेदन करण्याची आवश्यकता नाही आणि शवविच्छेदनामुळे शरीराचे तुकडे होतात असं सांगून त्यानं कृतिकाच्या कुटुंबियांवर सुद्धा भावनिक दबाव आणला. तसेच तो स्वतः एक डॉक्टर असून त्याने कृतिका बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर तिला CPR देण्याची मनाई केली आणि त्याचं असं वागणं कृतिकाची बहीण डॉक्टर निकिताला चांगलंच खटकलं. निकिताने सावधगिरीने आपल्या बहिणीच्या मृत्यूचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी कृतिकाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद घेतली, पण तिची बहीण निकिताने लावून धरलेल्या मागणीमुळे पोलिसांना निकिताच्या मृत्यूची चौकशी करावी लागली. कृतिकाच्या मृत्यूचं खरं कारण समजण्यासाठी पोलिसांनी तिच्या अवयवाचे विसेरा नमुने FSL कडे पाठवले. तोपर्यंत आरोपी डॉक्टर महेंद्र रेड्डी सासऱ्यांकडे दररोज रिपोर्टची विचारपूस करायचा. त्याला आपलं बिंग फुटण्याची भीती होती. 13 ऑक्टोबर 2025ला कृतिकाच्या मृत्यूचा FSL अहवाल आला आणि सर्वांना धक्का बसला. कृतिकाच्या शरीरात प्रोपोफॉल औषध आढळून आल्याचं समोर आलं. त्यामुळे हे स्पष्ट होतं की महेंद्रने तिला उपचाराच्या नावाखाली सलाईन मधूनच प्रोपोफॉल औषध दिलं होतं. दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबरला कृतिकाचे वडील मुनी रेड्डी यांनी तातडीने जावई डॉक्टर महेंद्र रेड्डी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला, पण तोपर्यंत महेंद्र फरार झाला होता. तो एका वैद्यकीय परिषदेला चाललो असल्याचं सांगून पसार झाला. मात्र बेंगळुरू पोलिसांनी टेक्नॉलॉजी वापरून त्याचा माग काढला आणि गुन्हा दाखल होण्याच्या अगदी 12 तासांच्या आत उडुपी जिल्ह्यातील मणिपाल मधून त्याला अटक केली. पोलीस चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. महेंद्रच्या अटकेनंतर तपासात समोर आलं की त्याचा जुळा भाऊ डॉक्टर नागेंद्र रेड्डी याच्यावर 2018 मध्ये फसवणूक आणि धमकीचे अनेक गुन्हे दाखल होते. 2023 मध्ये महेंद्र आणि त्याचा तिसरा भाऊ राघव यांनाही सहआरोपी करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीमुळे महेंद्र आणि त्याच्या कुटुंबाची गुन्हेगारी प्रवृत्ती स्पष्ट झाली. लग्नापूर्वी ही माहिती महेंद्रच्या कुटुंबाने कृतिकाच्या कुटुंबापासून पूर्णपणे लपवली होती. सध्या बेंगलोर सत्र न्यायालयाने डॉक्टर महेंद्रला 9 दिवसाची कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणात त्याची चौकशी करत आहेत. पण डॉक्टर महेंद्र रेड्डीने बायकोची हत्या का केली याचं कोणतंही स्पष्ट कारण अजूनही समोर आलेले नाही. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर महेंद्र रेड्डीच्या आर्थिक महत्वाकांक्षा इतक्या वाढल्या होत्या की त्याने बदला घेण्यासाठी आपल्या पत्नीची हत्या केली. तर काही माध्यमांनी असा दावा केला की डॉक्टर कृतिका रेड्डीला पूर्वीपासूनच गॅस्ट्रिकचा आजार होता आणि तो
तिने महेंद्र रेड्डी पासून लपवल्यामुळे त्याने तिचा काटा काढला. काही माध्यम असं सुद्धा म्हणत आहेत की डॉक्टर महेंद्र रेड्डी हा मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेत असताना तिथल्या एका महिलेशी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र नंतरच्या काळात ते वेगळे झाले आणि ती महिला डॉक्टर महेंद्रच्या लग्नानंतर त्याच्या आयुष्यात परत आली. त्यामुळे महेंद्रने या विवाहबाह्य संबंधातून पत्नी कृतिकाची हत्या केली. येणाऱ्या काळात या हत्येचं मूळ कारण समोर येईलच, पण एका प्रेम कहाणीचा शेवट इतका भयानक असेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. डॉक्टर असलेला नवरा आपल्या बायकोलाच इंजेक्शन देऊन मारतो ही फक्त क्रूरता नाही तर विश्वासघाताची परिसीमा आहे. आज डॉक्टर महेंद्र रेड्डी पोलिसांच्या ताब्यात आहे, पण डॉक्टर कृतिका रेड्डीचा जीव परत आणणं शक्य नाही. या घटनेतून एकच शिकवण मिळते, शिक्षण माणसाला डॉक्टर बनवू शकतं पण माणूस पण देऊ शकत नाही. अशीच सत्यावर आधारित थरारक आणि डोळे उघडणारी क्राईम स्टोरी पाहायची असेल तर व्हिडिओला लाईक आणि द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही आणतो त्या गोष्टी ज्या बातम्यांमधून कधी समोर येत नाहीत. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत सावध राहा आणि सत्याच्या शोधात राहा. जय महाराष्ट्र.